लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदावर काम करीत आहोत। दिनांक 14/3/2024 रोजी राष्ट्रीय अभियान कर्मचारी यांना निमित्त समावेशन करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झाला आहे। 1.25 वर्ष कालावधी होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधन वाढ बदली धोरण होत नसल्याने संघटना शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन 8 व 10 जुलै 2025 रोजी समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला असून त्याचाच एक भाग कळवण उपजिल्हा रुग्णालयातही सुरू करण्यात आले आहे। यावेळी अर्चना पवार, सविता नंदन, तनुजा बोरसे, डॉक्टर हेमंत पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी सरला आहिरे, स्नेहल जाचक, अश्विनी रौंदळ, कविता वाघ, सुनंदा गावित, पूनम भोये, मोनिका आहिरे, उर्मिला कोकणी, उषा गावित, डॉक्टर मनोज सूर्यवंशी, अमोल चौरे, दीप्ती खांडवी आणि कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी अश्विनी रौंदळ, हेल्थ फॅसिलिटी NHM कर्मचारी। मी उपजिल्हा रुग्णालय कळवण येथून बोलत आहे। आमचा जो संप आहे 19 ऑगस्टपासून सुरू झालेला तो बेमुदत संप आहे। कारण असं आहे की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये। 14 मार्च पासून 2024 पासून जो GR निघालेला आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। समायोजन वगैरे अशा काही GR मध्ये काही मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत। 18 महिने उलटून गेल्यानंतरही त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्या कारणाने आम्ही पुन्हा बेमुदत आंदोलनात उतरलो आहे। तर समायोजन झालंच पाहिजे आणि समान काम समान वेतन झालंच पाहिजे। आमच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या ही सरकारकडे विनंती आहे। सविता नंदन, उपजिल्हा रुग्णालय कळवण येथून बोलत आहे। हेल्थ फॅसिलिटीची स्टाफ आहे। गेले आम्ही 19 ऑगस्ट पासून येथे बेमुदत संपामध्ये उतरलेलो आहोत, तरी सरकारला कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत जाग आलेली नाही। गेले आमचे बंधू आणि भगिनी 19 वर्ष 20 वर्ष अशी सेवा देत आहे, तरी पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला अजूनपर्यंत न्याय भेटलेला नाही। तरी सरकारकडे आमची एकच मागणी आहे की जे काही आमचे बंधू भगिनी आज कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना त्यांचा हक्काचा जो न्याय आहे तो सरकारने द्यावा ही विनंती आहे सरकारकडे। झालंच पाहिजे, समायोजन झालंच पाहिजे, न्याय द्या मुख्यमंत्री, न्याय द्या आरोग्य मंत्री, न्याय द्या। कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। विजय असो।
सांगायचं सरकारला, ज्याप्रमाणे माझ्या बंधू भगिनींनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जशी चालू झाली, तुम्ही लाडक्या बहिणीला घरी बसून त्यांना 1500, 3000, 3500, त्याचं 7000 जर वाढवतायत, तर आमच्या भगिनी इथे वॉर्डमध्ये जीवाची पर्वा न करता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत. कोविड काळात पण त्यांनी कामं केली, त्यांची जीवाची पर्वा न करता त्याचं काम करतायत आणि त्यांना पगार तुम्ही फक्त 10,000, 15,000 असं पेमेंट देतात. ते पण तुम्ही वेळेवर देत नाही. ते पण वेळेवर देत नाही. ते पण 4-4 महिन्यानंतर पेमेंट देतात. अजून सांगतात तुम्हाला मानधन नाही, तुम्हाला वरून अजून ग्रँड नाही. ही कुठली भाषा झाली सरकारची? सरकारला जेव्हा खुर्चीवर बसायचं असतं तेव्हा सरकार मतदान मागत आमच्याकडे येतो आणि एकदा खुर्चीवर बसला का सरकार फिरून बघत नाही. अशा सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. माझी सरकारकडे एवढीच विनंती आहे, जो आमचा GR काढलाय त्या GRची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. आमच्या मागण्या पूर्ण घ्याव्या. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आमचा संप मागे होणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर हेमंत पाटील बोलतोय, कळवण उपजिल्हा रुग्णालय. आम्ही जवळजवळ 19 तारखेपासून संपावर उतरलेलो आहोत सर्व कर्मचारी. तर आम्ही शासनाला जवळजवळ म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त आमची सेवा झालेली आहे. तरी शासनाला एकच विनंती आहे की जे GR निघालेलं आहे त्या GRची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि आमचं समायोजन करण्यात यावं. आम्ही जर एका बाजूला जर सरकार लाडकी बहीण योजना काढते तर मग आम्ही काय सावत्र बहिणी एका सरांना आमच्यासाठी पण मंत्रींनी हे करावं. तर अन्याय द्यावा आम्हालाही आणि न्याय द्यावा आणि जे कोर्टाने GR काढले स्किप करून घेतो. ज्या महिलांना रोजगार नाही, घरी राहणाऱ्या महिलांना, त्या महिलांसाठी शासनाने इतका मोठा विचार केला की त्यांना काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे म्हणून शासनाने जो काही 1500 रुपये महिना आहे तो त्या महिलांसाठी चालू केला आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि मग त्या घरी राहणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना हा लाभ देत आहेत महिन्याला. आणि मग आम्ही एवढं जीवाची तळमळ करून जीवाची पर्वा न करता जे काम करतो, तरी आम्हाला जो आमचा स्वतःचा जो हक्क आहे तो हक्क मिळण्यासाठी आम्ही लढतोय आणि तो शासन आम्हाला तो हक्क देत नाही. यासाठीच आम्ही बेमुदत संपासाठी बसलेलो आहोत. आणि एक दुसरी मागणी म्हणजे आम्ही जीवाची पर्वा न करता, म्हणजे कुठे काही आमचा अपघात झाला, काही झालं, निधन झालं तर आमच्या परिवारासाठी जो काही लाभ मिळाला पाहिजे तो विमा कवच, त्यासाठी पण आम्ही लढत आहोत. तो PF तो आम्हाला लागू झाला पाहिजे. आमच्यातल्या काही कर्मचाऱ्यांना तो PF सुद्धा लागू नाहीये. आणि आम्हाला जे काही म्हणजे दर वर्षाला आमचं ऑर्डर संपल्यानंतर आम्हाला ते एक बॉन्ड करायचा, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा, त्याच्यावरती माहिती भरायची आणि ते भरून आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ऑर्डर मिळत असते. वर्षभरात ते आम्ही बॉन्ड करत नाही तोपर्यंत आमचं काम कोण कसं करता येईल हे सरकार तर काही बघत नाही. फक्त आम्हाला म्हणतात की काम झालं पाहिजे, बॉन्डच्या वेळेस आम्हाला एक्सलेंट झालं पाहिजे, आउटस्टँडिंग आलं पाहिजे, तरच आम्हाला ती पेमेंट वाढमध्ये 5% वाढ मिळत असते. तसं न होता आम्हाला सरसकट सर्वांना जो काही लाभ आहे तो समायोजन ते आमचं झालं पाहिजे, नाहीतर समान काम समान वेतन हे आम्हाला लागू. यावेळी शासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रतिनिधी प्रकाश बस्ते, कळवण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.